नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग आणि प्राचीन चीनी कोड्याच्या जादुई दुनियेत जाणार आहोत. याचं नाव आहे टॅनग्राम. आता बघा, हे फक्त 7 तुकड्यांचं एक साधंसं कोड आहे. पण हे 7 तुकडे मुलांच्या बुद्धीला जी काही चालना देतात ना, ते पाहून खरंच आश्चर्य वाटतं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. तर मग प्रश्न हाच आहे, नाही का, की एकच साधंचं खेळणं 3 वर्षांच्या मुलासाठी, मग 4 वर्षांच्या आणि 5 वर्षांच्या मुलासाठी सुद्धा, म्हणजे विकासाच्या इतक्या वेगवेगळ्या टप्प्यांवर एक पॉवरफुल लर्निंग टूल कसं काय बनू शकतं? याचंच तर रहस्य आपण आता हळूहळू टप्प्याटप्प्याने उलगडणार आहोत. चला, सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे टॅनग्रॅम म्हणजे नेमकं काय आहे. तर कल्पना करा एका चौरसाची ज्याचे 7 भौमितिक तुकड्यांमध्ये विभाजन केलंय. यामध्ये 5 त्रिकोण आहेत, एक छोटा चौरस आणि एक समांतर भुजचौकोन. कमाल आहे ना? याच साध्या तुकड्यांमधून भूमिती आणि वेगवेगळ्या आकारांच्या रचनेचं एक अख्खं जग मुलांसाठी खुलं होतं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी काही फार मोठी तयारी लागत नाही. फक्त एक टॅनग्राम सेट जो आपण घरी पुठ्ठ्यापासून अगदी सहज कापू शकतो, एक कोरा कागद आणि मुलांची कल्पनाशक्ती. बस झालं. हा खेळ किती सोपा आणि सहज उपलब्ध आहे हेच तर याचं खरं वैशिष्ट्य आहे. ओके, तर ही स्लाइड आहे ना, ती म्हणजे आपल्या आजच्या चर्चेचा एक प्रकारे रोडमॅपच आहे. आपल्याला हे बघायचंय की मुलांचं वय जसं जसं वाढत जातं तसं तसं याच खेळाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन कसा बदलतो. आपण 3 मुख्य टप्पे बघणार आहोत. पहिला, 3 ते 4 वर्षांचे शोधक म्हणजे एक्सप्लोरर्स, जे फक्त मुक्तपणे खेळतात. मग येतात 4 ते 5 वर्षांचे निर्माते म्हणजे क्रिएटर्स, जे काहीतरी ठरवून बनवायला शिकतात. आणि शेवटी 5 ते 6 वर्षांचे विश्लेषक म्हणजे ॲनलिस्ट, जे त्यांनी काय बनवलंय याबद्दल विचार करतात आणि बोलतात सुद्धा. चला, तर मग आपल्या प्रवासाच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात करूया. भेटूया 3 ते 4 वर्षांच्या या शोधकांना. ह्या वयात कसं असतं, नियम नसतात, बंधनं नसतात. असतो तो फक्त शोध घेण्याचा आणि मनसोक्त खेळण्याचा आनंद. आता बघा, संवादाची सुरुवातच जर जादू या शब्दाने झाली तर मुलांना जादूचे तुकडे असं म्हटल्यावर त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते, बरोबर? ह्यातून त्यांच्या मनात एक कुतूहल जागं होतं आणि ते थेट आपल्या कल्पनाशक्तीच्या जगात प्रवेश करतात. तर या शोधक टप्प्यामध्ये एक गोष्ट अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. मुलांवर कोणताही विशिष्ट आकार बनवण्याचा दबाव अजिबात नको. त्यांना ते तुकडे हाताळू द्या, फिरवू द्या, कसेही जोडू द्या. इथे अंतिम चित्र काय बनतं यापेक्षा ती प्रक्रियाच जास्त महत्वाची आहे, ज्यात ते स्वतःच्या कल्पनेने काहीतरी नवीन घडवत असतात. आणि हीच शिकण्याची पद्धत आपण आपल्या स्वयंपाकघरात सुद्धा आणू शकतो. कसं? तर हा बिस्किटांचा खेळ बघा. नाश्त्याच्या वेळी मुलांना चौकोनी किंवा गोल बिस्किटं देऊन सहज विचारा, अरे, यांची गाडी किंवा घर बनेल का? अशा साध्या प्रश्नांमधून त्यांची सर्जनशीलता वाढते आणि शिकणं हे खेळापेक्षा वेगळं राहतच नाही. बरं, आता आपले शोधक थोडे मोठे झाले आहेत आणि ते आता निर्माते बनण्याच्या वाटेवर आहेत. म्हणजे 4 ते 5 वयोगटात त्यांचा तो मुक्त खेळ आता एका ध्येयाकडे, एका उद्दिष्टाकडे झुकू लागतो. आता त्यांना काहीतरी विशिष्ट, ओळखीचं असं बनवायचं असतं. या निर्मात्यांच्या टप्प्यावर आपली भूमिका थोडी बदलते. आता आपण त्यांना एक निश्चित दिशा देऊ शकतो. म्हणजे कसं? तर एखादं सोपं चित्र, जसं की घर किंवा मांजर बनवून दाखवायचं आणि मग त्यांना म्हणायचं, चला आता तुम्ही प्रयत्न करा. यातून त्यांच्यात निरीक्षण, अनुकरण आणि रचनेची कौशल्य नैसर्गिकरित्या विकसित होतात. ह्या वयात मुलांचं ध्येय असतं की दिलेलं चित्र बघून तसंच काहीतरी तयार करणं. पण इथे फक्त त्यांचे हातच नाही, तर डोळेही काम करत असतात. चित्र बनवल्यानंतर ते त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करतात. अरे वा, मी बनवलेलं घर कसं दिसतंय? यातूनच त्यांची निरीक्षण शक्ती अधिक तीक्ष्ण होते. याचं एक अगदी सोपं आणि उत्तम उदाहरण म्हणजे आपलं सँडविच टॅनग्रॅम. सँडविचचे 2 त्रिकोणी तुकडे करून मुलांना द्या आणि त्यांना सांगा की पुन्हा मूळ चौरस बनवा. बघा, आपलं स्वयंपाकघरच एक शिकण्याची प्रयोगशाळा बनू शकतं की नाही? आणि आता आपण येतोय या प्रवासाच्या सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर. 5 ते 6 वर्षांची मुलं आता फक्त निर्माते राहत नाहीत, तर ते बनतात विश्लेषक. इथे खेळ फक्त आकार बनवण्यापुरता मर्यादित राहत नाही, तर तो विचारांच्या आणि शब्दांच्या पातळीवर जातो. या टप्प्यावर आपला संवाद प्रश्नांनी सुरू होतो. अरे, ह्या आकाराला काय म्हणतात? असं विचारल्याने मुलं फक्त आकार ओळखत नाहीत, तर त्यांना नाव द्यायला शिकतात. त्रिकोण,
चौरस हे शब्द त्यांच्या शब्दसंग्रहाचा भाग बनतात आणि ज्या संकल्पना अमूर्त वाटतात त्या मूर्त होतात. या विश्लेषकांचे ध्येय तिहेरी असतं. पहिलं म्हणजे आकारांना नावं देणं, दुसरं म्हणजे अधिक गुंतागुंतीच्या रचना करणं, आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, ते म्हणजे आपण काय बनवलं आहे हे शब्दांत मांडणं. मी 2 त्रिकोण वापरून एक मोठा त्रिकोण बनवला. हे साधं वाक्य म्हणजे तार्किक आणि भाषिक कौशल्याचा एक सुंदर मिलाप आहे. या वयातील मुलांसाठी गणित आणि भूमिती पुस्तकांपुरती मर्यादित राहत नाही. ती त्यांच्या आजूबाजूला, अगदी घरातील फरशीवर सुद्धा असते. त्यांना फरशीच्या नक्षीमध्ये लपलेले त्रिकोण आणि चौरस शोधायला सांगा. यातून त्यांना जगाकडे पाहण्याची एक नवी विश्लेषणात्मक दृष्टी मिळते. तर या संपूर्ण प्रवासात या साध्या खेळातून मुलांना नक्की काय मिळतं? चला, आता या खेळाचं महत्त्व अधिकृत शैक्षणिक चौकटीत कसं बसतं ते जरा पाहूया. ही स्लाईड आपल्याला दाखवते की शिक्षण तज्ज्ञ या खेळाबद्दल काय म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर अधिकृत अभ्यासक्रमानुसार सुद्धा टॅनग्रॅम हा केवळ एक मनोरंजनाचा खेळ नाहीये, तर तो मुलांची गणितीय समस्या सोडवण्याची आणि आकारांना समजून घेण्याची क्षमता वाढवणारं एक अतिशय महत्त्वाचं साधन मानलं जातं. तर आज आपण पाहिलं की एक साधंसं टॅनग्रॅम कोडे मुलांच्या विकासाच्या प्रत्येक टप्प्यावर किती महत्त्वाचं ठरतं. आता जाता जाता एक विचार करूया की आपल्या घरात अशा कोणत्या वस्तू आहेत ज्यांचा वापर करून मुलांसोबत असाच एखादा आकारांचा खेळ खेळता येईल. थोडा विचार केला ना तर मुलांच्या शिकण्याला एक नवी आणि सर्जनशील दिशा नक्कीच देता येईल.